रियल महाराष्ट्र 24 न्यूज, आम्ही दाखवतो सत्य। बीड शहरामध्ये पोलिसांनी जे मस्तावलेले आणि निर्डावलेले जे मुलं आहेत, नशाखोर जे मुलं आहेत, त्यांना तात्काळ बंधन घालून आज माझा मुलगा याला उद्या तुमच्यावर पाळी येणारच मित्रांनो। तो आज बीड शहरातल्या प्रत्येक नागरिकाला हीच भीती आहे की त्यांचा मुलगा आणि त्यांची मुलगी बाहेर मित्रासोबत जातील, काय त्याचं होईल, तो घरात परत येईल का नाही ही भीती। कारण आज टोळके उभा असतात आणि त्याच्यातल्या एकाला धक्का जरी लागला तर त्याच्याकडे चाकू असती, त्याच्याकडे गन असती, त्याच्याकडे खोकरी असती, तो एका सेकंदात। या बीड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जर एखादा गुन्हा घडला तर यापूर्वी पोलिसावरती पूर्ण विश्वास असायचा, पोलीस न्याय करतील ही भावना असायची। पण तो आता गुन्हे घडल्यानंतर ही पोलीस प्रशासन आरोपीला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि ज्यांच्या घरी गुन्हा घडलाय, ज्यांच्यावरती अन्याय झाला, अत्याचार झालाय, बीड जिल्ह्याचे आणि एक खासदार ते कुठे लपवून बसलेले आहे आणि त्या लोकांना हे अन्याय दिसत नाही का? ते पत्रकारचे मुलगेवर हे चोरांवरती आज आक्रमण होत आहे, पण कोणीही आज या गोष्टीवरती अन्याय विरोधात बोलण्यामध्ये समोर येत नाही। आणि चालेल, नाही आले तरी चालेल, पण बीडची जनता जे आहे ते अन्यायाच्या विरोध खंबीरपणे उभे राहणार आहे आणि जोपर्यंत यश ढाकाला न्याय काय म्हणतात त्याला वाट लावून टाकली कायदा सुव्यवस्थेची। आतापर्यंत आम्ही एसपी साहेबाला म्हणत होतो की एसपी साहेब चांगले कार्य करतात, चांगले कार्य करतात, पण एसपी साहेबाच्या पण भूमिकेवर संशय येत आहे आणि एसपी हे बीडचे निष्क्रिय एसपी आहेत का? आणि इतिहासामध्ये बीडमध्ये त्यांचा हा कार्यकाळ निष्क्रिय म्हणून ओळखला जाईल याची नोंद नक्कीच राहणार आहे। कारण या प्रकरणामध्ये, ढाका प्रकरणामध्ये त्यांचं जे भूमिका आहे पूर्ण संशयास्पद आहे। मी विचारतो बीड पोलीस प्रशासनाला, आता बऱ्याच जणांनी बल्ला साहेबांचं नाव घेतलं, बल्ला साहेब त्या चौकामध्ये ड्युटी करत होते, बल्ला साहेबांचे पण सगळेच पुरावे आमच्याकडे आहे, त्याच्या अगोदर त्यांची मागच बीड जिल्ह्यातून बदली व्हायला पाहिजे। तर आज आपल्या सर्व बांधवांना इथे येऊन आंदोलन करण्याची आणि न्याय मागण्याची वेळ आलेली असती। जर आपण हे लोकशाहीचं राज्य जर टिकून ठेवायचं असेल तर आपल्याला, जसं की आता वासनिक दादांनी सांगितलंय, अजय दादा सर्वांनी जसं घोषित केलेलं आहे त्याप्रमाणे सर्व मागासवर्गीय बांधवांनी जोपर्यंत आपण एक वज्रमूठ बांधून ठेवत नाही तोपर्यंत आपल्या समाजाला न्याय मिळणार नाही। आजही आंबेडकरांचा जो या लोकांच्या डोक्यामध्ये द्वेष बसलेला आहे, तो द्वेष हा कधीच बाहेर पडणार नाही। आजही आपण बघतो या ढाकासाठी आम्ही जेव्हा न्याय मागण्यासाठी